आम्ही निघालो वंदे भारतने साईबाबांचे दर्शन घ्यायला. सकाळी 6:32 ठाणे स्टेशनवरून ट्रेन सुटली. ट्रेनमध्ये चहा नाश्ता मिळतो, तसेच दुपारचे जेवणसुद्धा मिळते. आरामदायक प्रवास करत आम्ही पोहोचलो शिर्डीला. वंदे भारत व्यतिरिक्त दादर, साईनगर, शिर्डी ही ट्रेन रात्री 12:20ला निघून सकाळी 8:40ला शिर्डीला पोहोचते. हे आहे परतीच्या ट्रेनचे वेळापत्रक. स्टेशन बाहेर संस्थानाची मोफत बस आहे. तसेच शेअर रिक्षाने सुद्धा मंदिर किंवा भक्तनिवास येथे जाता येते. भक्तनिवास बुकिंग खालील वेबसाईटवर करता येते. तसेच तेथे जाऊनही करता येते. साई आश्रम, भक्तनिवास व द्वारावती असे भक्तनिवास आहेत. आम्हाला साई आश्रम येथे बुकिंग मिळाले. सर्वांचे फोटो आयडी व झेरॉक्स न्यावे. ते चेक करून रूमची चावी दिली जाते. येथे 2 ते 3 रुपयात चहा, कॉफी व दूध मिळते. त्याचप्रमाणे 5 रुपयामध्ये सकाळचा नाश्ता मिळतो. प्रत्येक भक्तनिवासातून मंदिरात जाण्यासाठी बसेसची सोय आहे. मंदिर परिसरात चप्पल व मोबाईल ठेवता येते. तुम्ही मोफत दर्शन किंवा पैसे देऊन पासने दर्शन घेऊ शकता. साईंच्या समाधी मंदिर येथील दर्शन घेतल्यावर आम्ही परिसरातील हनुमान मंदिर, बाबांची चावडी आणि द्वारकामाई येथे गेलो. द्वारकामाईमध्ये बाबांनी पेटवलेली धुनी आजही अखंड सुरू आहे. संध्याकाळी मंदिर परिसर भव्य रोषणाईने उजळून निघतो. वातावरण मंगलमय होते. मंदिराशेजारी सुंदर बाग व मुलांना खेळायची सोय आहे. हे आहे जुने भक्तनिवास. चारही बाजूने राहायला सुंदर जागा, मध्ये भव्य बगीचा, मुलांना खेळण्याची सोय, तसेच म्युझिकल फाउंटेन. थोडा वेळ येथे बसून आम्ही प्रसादालयात जेवणासाठी गेलो. असे जेवण प्रत्येक भक्तनिवासात मिळते, पण प्रसादालयात जेवणाने काही वेगळाच आनंद मिळतो. तुम्हालाही असे वाटते का? नक्की सांगा. रस्ते हॉटेलच्या रोषणाईमध्ये कसे झगमगून जातात. बाबांचे आशीर्वाद घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. तुमचा शिर्डीचा अनुभव कमेंटमधून नक्की शेअर करा. आपण अधूनमधून प्रवास करत राहावा, मन प्रसन्न होते आणि अजूनही जोमाने काम करण्याची ऊर्जा येते. असे म्हणतात ना, शिर्डीचं ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे. ओम साईराम. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.